हाय हॅलो. आज मी घेऊन आली आहे एक मस्त अशी मटणची रेसिपी. मटणचा रस्सा, सुकं मटण आणि पूर्ण मटणची थाळी. हे बघा किती छान वाटते ही मटणची थाळी. त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 किलो एवढं मटण. त्याला मी अगोदर एक 10-15 मिनिटसाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्यासाठी मी त्यामध्ये हळद, मीठ आणि असा अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेतला आहे आणि हे सगळं मी व्यवस्थित करून घेतलं. मिक्स. हे बघा, हे मॅरिनेटेड मटण आपलं रेडी आहे. ते मी आता एक 10-15 मिनिटसाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मसाल्याची तयारीही मी करून घेतली. आणि एक 15-20 मिनिट नंतर कुकरमध्ये तेल घेऊन त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, मीठ टाकून परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतून घेतलं आणि अगदी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरही टाकून परतून घेतली आणि नंतर त्यामध्ये मी आपलं हे मॅरिनेटेड मटण ॲड केलं आणि मटण ह्या सगळ्या कांदा, तेल वगैरे ह्यामध्ये छान परतवून घेतलं. एकदम व्यवस्थित मटण परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मी मटणसाठी मीठ ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर मी ह्यामध्ये मटण शिजण्यासाठी म्हणून एक अर्धा ते पाऊण ग्लास एवढं, अंदाजे पाऊण ग्लास एवढं पाणी ॲड केलं आणि त्याला थोडीशी उकळी आली की मी लगेच कुकरचं झाकण लावून मटण निवांत शिजू दिलं. अगदी 4 शिट्ट्यांमध्ये मटण एकदम मस्त शिजून रेडी झालं होतं. आता मी त्यासाठी ग्रेव्हीसाठी मसाला बनवणार होते. त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते आणि ही बघा किती छान लोखंडी अशी पॅन आहे. हे मोठं असं तडका पॅन आहे. ते माझ्या जाऊबाईने म्हणजे ज्योतीने मला गिफ्ट केलं आहे आणि ती अशी माझ्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर ते तिच्या लक्षात असतं आणि ती मला अशा ह्या वस्तू वेळोवेळी गिफ्ट करत असते. आता बघा, मी कांदा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची फ्लेवरसाठी यामध्ये ॲड केली. ते व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर किसून घेतलेलं अर्धी वाटी एवढं खोबरंही मी बघा ब्राऊन रंग त्याला येईपर्यंत भाजून घेतलं. नंतर मी खूप सारी काड्यांसहित कोथिंबीरही घेतली आणि खोबऱ्यामध्येच मी खसखसही भाजून घेतली होती आणि त्यानंतर मी रोस्टेड चना डाळही यामध्ये ॲड केली. सर्व मसाला थंड होऊ दिला आणि नंतर मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून पाणी टाकून त्याची छान पेस्ट बनवून घेतली. हे बघा, एक 4 शिट्ट्यांनंतर आपलं मटणही एकदम मस्त शिजून रेडी झालं होतं. त्यानंतर बघा, ह्या पॅनमध्ये मी सुकं मटण परतवून घेतलं होतं. तर त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करून घेऊन ही आपली पेस्ट त्यामध्ये परतवून घेतली. नंतर त्यामध्ये 2.5 चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद आणि 2 मोठे चमचे एवढा होममेड गरम मसाला ॲड केला. कसुरी मेथी ॲड केली आणि त्यानंतर मी ह्यामध्ये धने पावडर ॲड केली आणि हा सर्व मसाला व्यवस्थित परतवून घेतला. मसाला जळू नये, कढईला जास्त लागू नये यासाठी अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आणि मटणचं सूपही मी यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित परतवून घेतलं. नंतर मी झाकण ठेवून ह्या मसाल्याला छान शिजू दिलं. हे बघा किती छान तेल सोडतोय मसाला आणि एक 3-4 मिनिट्स नंतर एकदम मस्त परतून रेडी झाला मसाला. आणि हे बघा, नंतर मग मी मटणचं कुकर असं इंडक्शनवर ठेवून जरासं मीडियम हीटवर मटण पुन्हा गरम करून घेतलं आणि हा परतवून घेतलेला मसाला मी त्यामध्ये ॲड केला आणि आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार मी उकळतं पाणी ह्यामध्ये ॲड केलं आणि मीठही टेस्ट करून आवश्यकतेनुसार पुन्हा मीठ ॲड केलं. हे बघा, मस्त आपली मटणची ग्रेव्ही शिजली आहे. पण मला भात तयार करण्याचा अतिशय कंटाळा आल्यामुळे यांनी त्यांच्या हातानेच मग इंद्रायणी तांदळाचा मस्त
मस्त भात तयार केला. आणि हे बघा आपली मटनची ग्रेव्ही रेडी आहे, मस्त सेट झाली आहे. तिच्यामध्ये मग मी वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. हे बघा मस्त आपली झकास लईच भारी अशी मटनची ग्रेव्ही रेडी आहे. आणि हे मटणही इतकं छान शिजलं होतं ना. आणि मी सुकं मटणही मस्त बनवून घेतलं होतं. आणि जे आपण फक्त हळद मिठामध्ये शिजवलेलं मटण आहे, ज्याला बऱ्याच ठिकाणी अळणी मटण असंही म्हणतात, तेही मी काढून ठेवलं होतं. हे बघा मी आता ह्यांच्यासाठी प्लेट तयार केली. ही आपली मटणची ग्रेव्ही, कांदा, लिंबू आणि ह्यांना आज मी गव्हाची पोळी वाटली होती. मटणसोबत त्यांना पोळी खाण्याची आज इच्छा झाली होती. आणि इंद्रायणी तांदूळाचा ह्यांनीच तयार केलेला मस्त मस्त असा भात. आणि हे आपलं सुकं मटण. सुक्या मटणची रेसिपी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ खूपच मोठा होतोय हे बघून मी सुका मटणची रेसिपी ह्यामध्ये ॲड केली नाही, ती मी सेपरेट शेअर करणार आहे. तर हे बघा ही माझी प्लेट. इंद्रायणी तांदूळाचा भात, ही आपली मटणची ग्रेव्ही, हे अळणी मटण आणि सुकं मटण आणि हे कांदा. मस्त ह्यावर लिंबू पिळून छान मिक्स करून मस्त मी ह्या मटणवर छान छान ताव मारला. सर्वांना मटणची ग्रेव्ही खूपच आवडली. आणि ह्या मटणच्या प्रोग्रामचं शो स्टॉपर होतं सुकं मटण. एकच नंबर बनलं होतं. हे बघा मटण किती छान शिजलं आहे. आणि फक्त 4 शिट्टी झाल्या कुकरच्या. आणि मी कुकर गॅस बंद केला आणि मस्त असं 4 शिट्ट्यांमध्ये मटण शिजून रेडी झालं. एकच नंबर झालं होतं. सगळं खूप खूप टेस्टी झालं होतं. सगळ्यांनी ह्या प्रकारे मटण बनवून बघा. तुम्ही सगळ्या खरंच छानच बनवत असणार, पण ह्या प्रकारे बनवा, काहीतरी वेगळेपणा तुम्हाला जाणवणार. आणि ही रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करा. सुकं मटण बनवण्याची रेसिपीही मी लवकरच शेअर करते. शक्यतो मी उद्याच शेअर करणार. सर्वांनी नक्की बनवून घरातल्या मेंबर्सना खाऊ घाला आणि मस्त मस्त खा. छान छान आनंदी सुखी समाधानी रहा. हे बघा आपलं हे सुकं मटण, ही मटणची मस्त सेट झालेली ग्रेव्ही, हे रस्सावालं मटण आणि ही मस्त मस्त आपली मटणची थाळी आणि हे आपलं अळणी मटणसहित माझी प्लेट. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.